बस एक लीडर या कार्यक्रमात आज आपण भेटणार आहोत राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा नेत्या, बारामतीच्या खासदार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांना। सकाळचे 8:20 झालेली आहेत। थोड्याच वेळात आपण सुप्रिया सुळे यांना भेटणार आहोत। मी सध्या आहे सुप्रिया सुळे यांच्या पुण्यातल्या घरी। त्यांच्या दिवसभरातल्या घडामोडीचा आढावा तर आपण घेणारच आहोत, शिवाय त्यांच्याशी खास बातचीत देखील आपण करणार आहोत। घरापासून जवळपास 1.5 तासाचा प्रवास केल्यावर सुप्रिया सुळे पोहोचल्यात पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात। पुण्यात प्रचार अंतिम टप्प्यात असताना आज त्या दिवसभर भोर तालुक्यात प्रवास करणार आहेत आणि खानापूर या गावापासून त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे। माननीय सुप्रियाताई सुळे यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे, यांचं सहर्ष स्वागत। माननीय सुप्रियाताई सुळे यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे, यांचं सहर्ष स्वागत। मला यावेळी आवर्जून आपल्याला सगळ्यांना सांगायचं की 15 वर्ष झाली आपण महाराष्ट्रात काम करतोय, 10 वर्ष झाली केंद्र सरकारमध्ये काम करतोय, पण पहिल्यांदा मनापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्ष मनापासून काम करतो। ताई, आपण बघितलं सकाळपासूनच प्रचाराला सुरुवात झालेली आहे। किती दिवसभरात प्रचार सभा कराव्या लागतात? असं काय नाही, डिपेंड्स कुठल्या तालुक्यात। आता तर फॅग एंड आहे, खरं संपत आलाय प्रचार। तीनच दिवस राहिले, आता धरून 4 जिल्ह्याला दिवस संपलेला तर धरायचं, त्याच्यामुळे 3च दिवस राहिले। किती तयारी करावी लागते प्रचाराची? भाषणाची तयारी करता का तुम्ही? नाही, आता मी 5 वर्ष रेग्युलरलीच्या मतदारसंघात येते, त्याच्यामुळे काही प्रश्नच येत नाही ह्या सगळ्या गोष्टींचा। त्याच्यामुळे संबंध आमचे सगळ्यांचे सारखेच असतात। ताई, जेव्हा सुरुवात केली तेव्हा प्रचाराला जाण्यापूर्वी किंवा भाषणापूर्वी पवार साहेब सल्ले किंवा त्यांचं मार्गदर्शन मिळायचं? पवार साहेब कधीच सल्ले देत नाही विचारल्याशिवाय। 5 वर्षापूर्वी तुम्ही पहिल्यांदा निवडणुकीला या ठिकाणी उभे राहिलात, त्या 2009ची निवडणूक आणि यंदाची निवडणूक, काय फरक जाणवते? त्यावेळेस मला काहीच माहिती नव्हतं आणि दादानी मला सांगितलं होतं की जे दिसेल त्याला व्यवस्थित नमस्कार करायचा, सगळ्यांची नीट बोलायचं, चांगलंच बोलायचं आणि लोक तुला मतदान करतील, आणि तसंच झालं। यावेळी व्यासपीठावरचे लोक ओळखीचे आहेतच, पण समोरचे पण चेहरे ओळखीचे आहेत आणि एक इमोशनल बॉन्ड होतो। कारण कसं आहे, मी मागच्या वेळेस पहिल्यांदा आले, ह्या लोकांना भेटले। हा भाग तर मतदारसंघात माझ्या नव्हता, पण आधीच्या पवारसाहेबांच्या हा भोर तालुका पहिल्यांदाच आला आणि आम्ही म्हणजे मी आले यांची, आणि 5 वर्ष सातत्याने आम्ही एकत्र उठतो बसतो, त्याच्यामुळे एक इमोशनल अटॅचमेंट होतं, एक मोठं कुटुंब म्हणून आम्ही काम करतो। 5 वर्षातला काय अनुभव सांगाल आणि सगळ्यात आनंदाचा क्षण कुठला 5 वर्षात? माझ्या 5 वर्षातला सगळ्यात आनंदाचा क्षण त्या मिनिटाला असतो। खूप म्हणजे प्रत्येक तालुक्यात एक वेगळी काहीतरी गोष्ट असते, पण जेव्हा लोक प्रेमाने विश्वासाने आपल्याकडे नमस्कार आपण केलेला घेतात, मला वाटतं त्याच्यात एक मोठं सेन्स ऑफ सॅटिस्फॅक्शन असतं, रिअशॉरिंग वाटतं एकतर। आणि पुरंदरमध्ये जानाई शिरसाई आणि पुरंदर उपसा योजनेचं जेव्हा जलपूजन आदरणीय पवारसाहेब यांनी केलं, मला खरं तो महत्त्वाचा एक टप्पा माझ्या आयुष्यातला वाटला, कारण का ते काम त्यांनी सुरू केलं होतं। काही अडचणी इनमाळे, त्याला उशीर झाला आणि ते पूर्ण झालं, त्यामुळे एक कॉन्ट्रीब्युशन आहे। त्याच्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांना होणारं त्यांच्या आयुष्यात एवढा मोठा फरक पडणार आहे, मला वाटतं तो एक फार मोठा टप्पा माझ्या स्वतःच्यासाठी समाधानी होतो। तुम्ही लोकसभेआधी राज्यसभेवर होता, मग लोकसभेचा मार्ग म्हणजे का निवडला? काही तो पक्षाचा निर्णय होता माझा। तुम्ही दिल्लीत असता तेव्हा कसं तुम्ही बॅलन्स करता दिल्ली आणि मुंबईत? कारण इथे कुटुंब आहे किंवा नाही, माझं कुटुंब मुंबईत राहतं, माझा नवरा मुलं मुंबईत राहतात आणि मी दिल्ली मतदारसंघाशी फिरत असते। पण मी हे करू शकते कारण एकतर माझी आई माझ्या मुलांचं जवळ सगळंच करते आणि माझा नवऱ्याचा जो सपोर्ट आहे त्याच्याचमुळे मी करू शकले नाही, तर मी एवढं करूच शकले नसते। शाळेत असताना एक स्वप्न असतं की डॉक्टर व्हायचं आहे किंवा पायलट व्हायचं आहे किंवा कुठल्या तरी क्षेत्राची आवड असते आपल्याला, कॉलेजमध्ये असते, तर असं कुठलं क्षेत्र होतं का त्यावेळेला आकर्षण? माझं स्ट्रॉंग सब्जेक्ट्स प्युअर सायन्सेस होते। मला इच्छा होती डॉक्टर व्हायची, पण मला रक्ताचीच भीती वाटते, त्याच्यामुळे डॉक्टर होणं वॉज आउट ऑफ द क्वेश्चन। आणि त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की
आपल्याला डॉक्टर की काही झेपणारं काम नाही आहे, कारण का हॉस्पिटलमध्ये राहणं, काय स्पेशालिटी जर केली तर त्याच्यात काय रेपरकशन्स असतील. त्याच्यामुळे मी ठरवलं मायक्रोबायोलॉजी सेव्ह होतं, त्याच्यात काही रक्त बघावं लागत नाही. तर ही अशी कायम चर्चा असते की शरद पवार आणि अजित पवार यांच्यात मतभेद आहेत, वैचारिक असतील किंवा त्या दोघांच्या स्टाईलमध्ये फरक असेल, पण ते दोघे जेव्हा एकत्र भेटतात तेव्हा ते कसे असतात? नाही यार, जशी एक नॉर्मल फॅमिली असते तशी. आणि उलट तुम्हाला आनंद वाटला पाहिजे की आमच्या कुटुंबात कोणी कोणाची कॉपी करत नाही. प्रत्येकाची एक वेगळी स्टाईल आहे काम करायची पद्धत, आणि कोणी कोणाला इम्पोज, म्हणजे पवारसाहेबांनी कधी आम्हाला आमच्या दोघांवरही कधी असं इम्पोज नाही केलं की असं करायला पाहिजे. चुकलं तर ते जरूर आम्हाला दोघांना सांगतात, पण एरवी ते आम्हाला खूप फ्री हँड देतात. ती अशीही चर्चा होते की तुमच्यात आणि अजितदादांमध्ये स्पर्धा आहे किंवा राजकीय स्पर्धा आहे. स्पर्धा कशी असू शकते? एक तर दादा माझ्यापेक्षा वयाने आणि अनुभवाने दोघांनी मोठा आहे. दादाचे ॲस्पिरेशन्स आणि दादाचे ॲम्बिशन्स माझ्यापेक्षा खूप वेगळे, आमचे स्वभाव वेगळे आहेत, आणि आमचं एकामेकावर प्रचंड प्रेम आहे. त्याच्यामुळे आमच्या प्रेमात सत्ता, संघटना या कधीच येणार नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी लोक विसरतात की पवारसाहेबांनी कष्ट करून संघटना बांधली आम्ही, आणि त्याच्यात लाखो कार्यकर्ते, कुटुंब इन्व्हॉल्ड आहेत. आम्ही पर्सनल ॲम्बिशन्ससाठी आमच्या संघटनेतल्या लोकांना कसं कॉम्प्रोमाइज करू? इट्स नॉट राईट. ताई दादा वैयक्तिक कसे असतात? तुम्ही तुमच्या भावावर असता तसे. दोघांची काही तुमची आठवण असेल का? किंवा जसे तुम्ही म्हणाला की आपण जसे भाऊ बहीण भांडतात किंवा वागतात किंवा प्रेम असतं तसंच आमच्या दोघांमध्ये आहे, मग अशी एखादी आठवण शेअर कराल का? अशा खूप आठवणी आहेत. आम्ही सुट्टीवर एकत्र जातो, कारण आम्ही बारामतीला दिवाळीला एकत्र असतो, सुट्टीत असतो, प्रचारात असतो, आणि आमचं अर्थातच एक ट्युनिंग असतं. म्हणजे एखादं कोणीतरी भाषणात काहीतरी बोललं की आम्हाला दोघांनी एकामेकाकडे बघितलं की आमचा तो एक इंटरनल जोक असतो, आम्ही हसतो, तिसऱ्याला कळत नाही की एक हसतंय. त्याच्यामुळे त्याच्यात एक ते केमिस्ट्री असते, एक फॅमिली केमिस्ट्री ज्याला आपण म्हणतो. असे असा की, आणि दिवाळीत आम्ही जेव्हा खेळतो, आम्ही तुम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटेल पण दादाला म्युझिकचा खूप आवड आहे, आणि दादा आम्ही जेव्हा हे असतं आमच्याकडे दिवाळी वगैरे असते, आम्ही पत्ते खेळतो किंवा गाण्याच्या भेंड्या खेळतो. ह्या सगळ्या गोष्टी दादा म्हणजे जे सगळे लोक करतात तसं दादा करतो. आम्ही कुठे सुट्टीला गेलो, बसमध्ये फॅमिली सगळी एकत्र गेली तर टाइमपासचं सगळे गाणी बिणी म्हणत असतात, दादा पण म्हणतो. त्यांचा असा दरारा आहे असं वाटतं, तसं तुम्हाला कधी त्याचा अनुभव आला? आम्हाला सगळ्यांना, आमच्या मुलांना पण. आमच्या घरात दादानी आवाज टाकला की सगळी मुलं धावत पळतात, दादा म्हणेल तसं करतात. त्याच्यामुळे अजित मामा येणार म्हटले की सगळी मुलं टरकून असतात. दादा ओरडतो, एक आवाज टाकतो, 10 मिनिटात सगळ्या फॅमिली तयार झालं पाहिजे, सगळी फॅमिली, मुलं सगळे रेडी असतात. त्याच्यामुळे चांगलं आहे घरात कोणीतरी असं दरारा असणार आहे. या संपूर्ण भागामध्ये तिसरा पक्ष नाही. मध्ये एक नवीन पक्ष आला होता, त्याचे 2-4 बोर्ड मी पाहिले, पण त्यानंतर जिल्हा परिषद झाल्यानंतर त्यांचं नाव नाही, झेंडा नाही, बोर्ड नाही, काहीच नाही. जी काही ताकद या भागात आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचीच आहे. त्याच्यामुळे मला विश्वास आहे की ह्याही इलेक्शनमध्ये आघाडीचा धर्माचा जो उल्लेख संग्राम पोट्टेंनी त्यांच्या भाषणात केला हा काँग्रेस पक्ष नक्कीच पाळेल. खासदार सुप्रिया सुळे जेव्हा दिल्लीत असतात तेव्हा त्यांचे कार्यकर्तेच आहेत जे बारामती मतदारसंघातली त्यांची कामं करत असतात किंवा त्यांच्यासोबत कायम असतात. ताईंच्या एका शब्दावर या ठिकाणी संपूर्ण कामं होत असतात. आपण अशाच काही कार्यकर्त्यांशी बोलणार आहोत. तुम्ही ताईंच्या जवळच्या कार्यकर्त्या आहात. सुप्रिया ताईंबद्दल काय सांगाल? निवडून येतील असं वाटतं? 100% ताई निवडून येणार आणि खूप मताने निवडून येणार. कुठली कामं आहेत किंवा अशा कुठल्या बाबी आहेत ज्या ताईंना केलेल्या आवडत नाही? ताईंना कधी शो ऑफ केलेला आवडत नाही. ताई सातत्यानं सर्वसामान्यांचं नेतृत्व करत असताना ज्या पद्धतीने आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते ताईंबरोबर राहून काम करतो, ताई आम्हाला कायम सांगत असतात की बाबा सर्व नागरिकांबरोबर आपण एकरूप होऊन काम केलं पाहिजे. सुप्रिया सुळे जेव्हा या ठिकाणी नसतात, सुप्रिया सुळे जेव्हा त्यांच्या मतदारसंघात नसतात, तेव्हा हेच तळागाळातले कार्यकर्ते आहेत जे आपल्या मतदारसंघामध्ये कुठली कामं चालली आहेत, त्या ज्या घडामोडी आहेत त्याचं अपडेट जे आहे ते खासदारापर्यंत पोहोचत असतात. त्यांच्या भावना आपण या ठिकाणी, प्रतिक्रिया ज्या आहेत त्या आपण ऐकल्या.
1:47 झालेले आहे. मी सध्या आहे बारामती कॉन्स्टिट्युएन्सीमधल्या आंबवडे या गावामध्ये. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी उन्हाळा सुरू असला तरी आपल्याला धबधब्यामध्ये पाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे. आपल्यासोबत सुप्रियाताई आहेत. आपण त्यांनाच विचारणार आहोत की याच विकासाच्या मुद्द्यावर त्या निवडणुका लढवत आहेत का किंवा याच्याच बेसिसवर त्या प्रचार करत आहेत का? ताई काय सांगा, उन्हाळा आहे आणि तरीसुद्धा जर आपण इकडचं जर दृश्य पाहिलं तर जसं पावसाळ्यामध्ये आपल्याला सुंदर निसर्गरम्य वातावरण पाहायला मिळतं तसं या ठिकाणी आहे. नाही, अशी परिस्थिती या संपूर्ण भागात आहेच. अतिशय हा भोर, वेल्ला, मुळशी हा संपूर्ण भाग, याचं लोकेशन आणि इथलं पाण्याचं नियोजन, इरिगेशन खात्याची मदत अर्थातच आम्हाला खूप होते. इथे चांगले कॅनॉल्सही झालेले आहेत, त्याच्यामुळे फार चांगलं वातावरण ह्या भागात आहे. पाण्याचे काही प्रश्न काही छोट्या वाड्या वस्त्यांवर जरूर आहेत, पण आजकाल लोकसंख्या वाढत चालली आहे, शहरीकरण जास्त व्हायला लागले आहे, त्यामुळे पाण्याचं नियोजन हा आमच्यासमोरचं एक फार मोठं आव्हान आहे. बारामतीचा जर विकास पाहिला किंवा पुणे भागातला विकास पाहिला तर कायम उर्वरित जो महाराष्ट्र आहे त्यातून कायम तक्रार असते की पवारसाहेब पुण्याचं प्रतिनिधित्व इतके वर्ष करत होते, आता तुम्ही करतायत, अजित पवार करतायत, तर याच भागाचा विकास का होतो? उर्वरित महाराष्ट्राच्या विकासासाठी तुम्ही धडपडत नाही? असं नाही, नाशिकला आदरणीय भुजबळ साहेबांनी खूप चांगली कामं केली आहेत. आज तुम्ही औरंगाबादला जा, तुम्ही जालन्याला जा, अमरावतीला जा, रस्ते चांगले झालेत. आपल्याकडे शिक्षण, आरोग्य सेवा या सगळ्या गोष्टी सगळीकडे पोचल्यात. आपले ITIs महाराष्ट्रातले फार चांगले झालेले, शिक्षण संस्था अतिशय चांगल्या चालतात. त्याच्यामुळे एखादा भाग जरूर असेल जिथे कमी झाला असेल. म्हणजे आता तुम्हाला सगळ्यात उदाहरण द्यायचं म्हणजे गडचिरोलीला आबा ज्या वेळेस तिथले आता पालकमंत्री झालेत, तुम्ही बघता किती टक्के, जवळपास 70% मतदान गडचिरोलीला आजच्या इतिहासात कधीही झालं नव्हतं. याचा अर्थ लोकांना कॉन्फिडन्स होतोय, विकास होतोय, म्हणून ते हे बदल होत आहेत. आणि आज मी नेहमी सगळ्यांना सांगते की तुम्ही फक्त गाव बघून करू नका, गावात दुकानात जा, सगळीकडे मोबाईल पोचलेत, गावात कुठेही गेलं तर बिस्किट असेल, चॉकलेट असेल, शॅम्पू असेल, या गोष्टी मिळायला लागल्या. ह्याचं मार्किंग एवढंच आहे की हे पॉईंट्स आहेत, म्हणजे हे फ्लॅग होतात बघा, की गावात शिकाकाई वापरायचे, आता कुठेही गेला तरी 10-12 प्रकारचे शॅम्पू मिळतात. याचा अर्थ त्याच्यात बाईंग कपॅसिटी आहे म्हणून तो शॅम्पू मिळतो. मोबाईल, आता 5 लोक तुम्हाला भेटतील कुठल्याही गावात, एखाद दुसरा सभेत माणूस बसतो त्याच्याकडे मोबाईल नाही आहे. त्यामुळे सगळ्यांच्या आयुष्यात, दैनंदिन आयुष्यात खूप फरक झालेत. जीन टी शर्ट घालणारी युवक युवती, कॉलेजला जाणारी युवक युवती, हे सगळ्या राज्यात तुम्हाला कुठेही गेलं तरी दिसतं. शरद पवारांचं या भागातलं असं कुठलं काम आहे का जे पुढच्या 5 वर्षात तुम्ही त्याचा विकास करणार आहात? त्यांचं स्वप्न होतं ते तुम्ही पुढे पूर्ण करणार आहात? आता त्यांची बरीचशी स्वप्न त्यांनी स्वतःच पूर्ण केलेली आहेत, पण पुढच्या टप्प्याला न्यायचं म्हणजे आधुनिकरण शिक्षणाचं, संगणक, कम्प्युटरायझेशन, एज्युकेशन, याची सगळ्याची जर सांगड आपण घातली तर पुढच्या पिढीला त्याचा खूप उपयोग होईल. ते स्वतः त्या विषयात लक्ष घालत आहे, त्यामुळे ते काम आम्ही अर्थातच पुढे ठेवू. प्रचार सुरू केल्यानंतर तब्बल 5.5 तासानंतर सुप्रिया सुळेंना जेवणासाठी थोडा वेळ काढावा लागला आहे. खरं किती वेळ मिळतो दिवसभराच्या या प्रचारामध्ये, आपण याचविषयी त्यांच्याशी बोलणार आहोत. काय सांगाल, सकाळी तुम्ही जवळपास 8:30 वाजता घरातून निघाला आणि आता तुम्ही जेवणासाठी वेळ काढलेला आहे. दररोज इतका वेळ मिळतो? हो, ही पवारसाहेबांच्यापासून जी सफर आहे की लंच ब्रेक कधीतरी कार्यकर्त्यांच्या घरी असतो, कार्यकर्त्यांच्याच घरी आम्ही जेवतो, त्याच्यामुळे आहेच एक घरगुती कार्यक्रम असतो. सकाळपासून तुमचं जनरली खाण्यापिण्याचं कशा पद्धतीने वेळापत्रक असतं? असं काय वेळापत्रक नसतं, जेव्हा वाढतात तेव्हा आम्ही जेवतो. फिट राहण्यासाठी काही असं वेगळं तुम्ही किंवा स्पायसी खायचं नाही किंवा तेलकट खायचं नाही असं काही? नाही, कार्यकर्ते जे प्रेमाने वाढतात ते मी खाते. जेव्हापासून आम्ही तुम्हाला बघतोय तुम्ही अशाच आहात, तुम्ही दिल्लीला जाऊन येता तरी सुद्धा अशाच आहात, असं काय स्पेसिफिक त्याचं काही रहस्य वगैरे असं काही नाही? जनरली आपण आता निवडणुकीचा प्रचार तुम्ही करताय, अंतिम टप्प्यात हा प्रचार आहे. जर संपूर्ण देशभरात आपण पाहिलं तर कुठेतरी भाजपची आणि नरेंद्र मोदींची लाट आहे अशी चर्चा आहे. तुम्हाला असं याबद्दल काय वाटतं? आता तुम्ही सकाळपासून माझ्यावर फिरता, तुम्हाला कुठे लाट किंवा असं चर्चेतून जरूर येतं, TV पेपर वाचतात असं वाटतं, पण लोकांच्यात फिरलं तर मला काय फारसं दिसत. जर आपण सोशल मीडिया पाहिला किंवा प्रचार ज्या पद्धतीने भाजपने टेक्नॉलॉजीमध्ये प्रचार सुरू केलेला आहे आणि ज्या पद्धतीने त्यांचा टेक्नॉलॉजीला घेऊन किंवा युवकांना प्रेरित करण्यासाठी, युवकांना आकर्षित करण्यासाठी ज्या पद्धतीने प्रचार सुरू आहे, त्याविषयी तुमचं काय मत?
मला वाटतं प्रत्येक जणाला त्याला पाहिजे तसा प्रचार करायचा अधिकार असतो. त्यांनी ती टेक्नॉलॉजीचा अतिशय चांगला उपयोग करून घेतो. भाजपच्या सर्वाधिक सीट्स येतील असं खुद्द शरद पवार देखील म्हणाले होते. तुमचं काय मत आहे याविषयी? हो, पवारसाहेबांचा अनुभव आमच्या सगळ्यांपेक्षा या विषयात जास्त आहे आणि अर्थातच त्यांना जर तसं वाटत असेल तर ते नक्कीच त्याच्यात काहीतरी सत्य असेल, कारण का ते जे बोलतात ते अभ्यास करूनच बोलतात. जानकर व आप यांना पडण्याचा विक्रम करण्याची झाली आहे घाई आणि महाराष्ट्रात नव्हे तर देशात विक्रमी मताने, ऐतिहासिक मताने निवडून येणार फक्त सुप्रियाताई. संध्याकाळचे 7:30 वाजलेत आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या आजच्या दिवसभरातली शेवटची प्रचार सभा या ठिकाणी सुरू आहे. सुप्रिया सुळे यांनी सकाळी 9:30 वाजता आपला प्रचार दौरा सुरू केला होता. तो आता 10 तासानंतर संपतोय. संध्याकाळचे 8:20 झाली आहे. सकाळी याच वेळेला आपण सुप्रिया सुळे यांच्यासोबत त्यांच्या प्रचाराच्या प्रवासाला सुरुवात केली होती. त्यांचा आजच्या दिवसाचा प्रचार संपला असला तरी हा केवळ स्वल्पविराम आहे, कारण मतदान झाल्यानंतरच प्रचाराच्या प्रवासाला खऱ्या अर्थानं पूर्णविराम मिळणार आहे. शिवाय सुप्रिया सुळे पहिल्यांदाच आपल्या मतदारसंघात केलेल्या कामाच्या आधारावर मत मागत असल्यामुळे त्यांच्यासाठीही ही निवडणूक महत्त्वाची ठरते. मात्र मतदान राजा त्यांच्या मतांचं किती मूल्यमापन करतो हे 16 मे रोजीच कळू शकेल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.